नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे आवडता यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता स्वागत. चांदोपासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला. जो सल्ला आपण सर्वांनी सध्या थंबनेलमध्ये पाहितला व जो सल्ला आपण सर्वांनी सध्या टायटलमध्ये वाचला, जो सल्ला मान्य केल्याने आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवाचा होणार आहे आता 100% फायदा. पण असा कोणता सल्ला की जो सल्ला मान्य केल्याने आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवाचा होणार आहे फायदा? तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे. ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपल्या सर्वांना जर कडक उन्हापासून आपल्या कोंबड्यांचं करायचं असेल 100% संरक्षण, तर आपल्या सर्वांना कडक उन्हापासून कोंबड्यांचं संरक्षण करण्यासाठी या उन्हाळ्यात कोंबड्यांना खाद्य म्हणून जास्तीत जास्त ज्वारी ही द्यावी लागणार आहे. जर आपण सर्वांनी कोंबड्यांना या उन्हाळ्यात जास्तीत जास्त प्रमाणात ज्वारी दिली तर गॅरंटीनं कडक उन्हापासून या उन्हाळ्यात आपल्या कोंबड्याचं 100% संरक्षण होणार आणि याच्यामुळे आपल्या कोंबड्यांवरती उन्हाळ्यात येणाऱ्या आजारांचं प्रमाणसुद्धा कमी होणार. पण सामान्य कुक्कुटपालक बांधव मात्र या ठिकाणी विचारायला लागलाय की असा कोणता कंटेंट ज्वारीत असतो की ज्याचा वापर खाद्य म्हणून उन्हाळ्यात केल्याने आपल्या कोंबड्यांचं कडक उन्हापासून संरक्षण होते. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी विचारला जातो की जर ज्वारीचा वापर केल्याने एवढा फायदा होत असेल तर मग ज्वारीचा वापर उन्हाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून किती प्रमाणात करायला पाहिजे आणि ज्वारीचा वापर हा कशा पद्धतीने करायला पाहिजे. आणि जर चुकून आमच्याच्यानं ज्वारीचा वापर जास्त प्रमाणात झाला तर यामुळे काही नुकसान कोंबड्यांना होऊ शकते का? आता अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे, म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की जर आपल्यासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर व्हिडिओ हा 100% शेवटपर्यंत पाहत राहा. आणि जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ हा पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथं मात्र व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे जास्त जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत. जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. जो सल्ला माझ्यासाठी, तुमच्यासाठी, आपल्या सर्वांसाठी सध्या अत्यंत फायद्याचा आहे. कारण आता उन्हाळ्यामध्ये आपण बघतो की आपल्या कोंबड्यांचा हकनाक जीव जातो. आपल्या कोंबड्यांना कसल्याही प्रकारचं आजाराचं लक्षण दिसत नाही आणि अचानक रात्रीतून आपली कोंबडी ही गतप्राण होते. याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी उन्हाची असणारी तीव्रता. पण मित्रांनो, तुम्हाला सांगतो, जर आपण सर्वांनी योग्य पद्धतीनं उन्हाळ्यात जर ज्वारीचा खाद्य म्हणून कोंबड्यांसाठी वापर केला तर गॅरंटीनं सांगतो कोंबड्यांवरती येणाऱ्या आजारांचं प्रमाण तर 70% कमी होतंय. पण आपल्या फार्ममध्ये असणाऱ्या कोंबड्यांचा व पिल्लांचा मृत्यूदर हा या ठिकाणी जवळपास नाही म्हटलं तरी तुम्हाला सांगतो 95% कमी होऊन जातो. प्रश्न इथं पडतो की मग एवढी महत्त्वाची ही ज्वारी असेल तर खरंच आपण सर्वांनी ज्वारी तर उन्हाळ्यात वापरायला पाहिजे. पण ज्वारीमध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्याच्यामुळे कडक उन्हापासून आपल्या कोंबड्यांचं संरक्षण होते? जर एवढी महत्त्वाची ही ज्वारी असेल तर या ज्वारीचा वापर आपण उन्हाळ्यात कशा पद्धतीने करावा, किती प्रमाणात करावा आणि ज्वारीचा वापर जर अधिक झाला तर याचा काही दुष्परिणाम कोंबड्यांवरती होऊ शकतो का? चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तरे. प्रथम समजून घेऊयात की ज्वारी आहे तरी काय, याच्यामध्ये कोणती गुणविशेषता आहे की ज्याचा फायदा आपल्याला उन्हाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून वापरल्यानं कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी होऊन जातो. तर मित्रांनो, ज्वारी आपल्या सर्वांच्या परिचयाची असणारी ही ज्वारी जर आपल्याला माहीत असेल तर ही ज्वारी थंड असते. जिथं गहू हा उष्ण असतो, जिथं बाजरी ही उष्ण असते आणि मका व तांदूळ समशीतोष्ण असतात, त्याच ठिकाणी ज्वारी मात्र अत्यंत थंड, अत्यंत शीतल, अत्यंत मृदू असते.
मग ज्वारीचा वापर आपण उन्हाळ्यातच का करायला पाहिजे? तर लक्षात घ्या मित्रांनो, ज्वारीमध्ये असणारा थंडपणा आपल्या कोंबड्यांसाठी अत्यंत हितकारक ठरत असतो आणि जर ज्वारीचा वापर आपण सर्वांनी उन्हाळ्यात केला तर कोंबड्यांवर येणाऱ्या आजारांचं प्राबल्य आणि प्रमाण 95% कमी होते. पण कशामुळं कमी होते ते आता समजून घेणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, हे समजावून सांगण्यापूर्वी उन्हाळ्यात कोंबड्या आजारी पडण्यामागची कारणं कोणती हे प्रथम समजून घ्या. तर लक्षात घ्या मित्रांनो, उन्हाळ्यात कोंबड्या आजारी पडण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे उष्णता. तुम्हाला माहिती असेल की आपल्यापाशी असणारा कोंबडी हा जो पक्षी आहे तो शीत रक्तपेशी असणारा पक्षी आहे. शीत रक्तपेशी असणारा पक्षी म्हणजे काय, की बाहेरच्या वातावरणात झालेल्या बदलासह जो सहजासहजी जुळून घेऊ शकत नाही, जो स्वतःच्या शरीरातील उष्णता कमी अथवा अधिक करू शकत नाही, त्या पक्षाला अथवा प्राण्याला या ठिकाणी काय म्हणतात, तर त्यांना म्हटल्या जाते या ठिकाणी शीतरक्त पेशीचे पक्षी अथवा प्राणी. कोंबड्यांमध्ये हा सेम प्रॉब्लेम आहे. कोंबड्या स्वतःच्या शरीरातील तापमान वाढवू शकत नाहीत आणि कमी सुद्धा करू शकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये काय होते, जेव्हा उष्णता वाढते आणि कडक ऊन पडायला लागते, तेव्हा कोंबडीच्या शरीरामध्ये असणारं जे तापमान आहे ते वाढायला लागते. जर अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी एरवी दिला जाणारा जो आहार आहे, ज्याच्यामध्ये गहू, बाजरी, तांदूळ आणि मका असतो, तो जर आहार आपण दिला, तर या आहारामुळे काय होईल, की गहू आणि बाजरी उष्ण असल्यामुळे त्यांच्या शरीरातील उष्णताही वाढून जाईल आणि अशा परिस्थितीमध्ये कोंबडीला स्वतःच्या शरीरातील उष्णता बाहेर टाकण्यासाठी काही घामग्रंथी नसतात. म्हणून कोंबड्या काय करतील, त्या ठिकाणी चोची वाट वर तोंड करून श्वास घेतील व उष्णता बाहेर टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करतील. जोपर्यंत त्या उष्णता बाहेर टाकण्यात यशस्वी होतील तोपर्यंत त्यांचा जीव हा त्या ठिकाणी वाचून राहील. पण अति अडचणीच्या परिस्थितीत उष्णता अधिक झाली समजा शरीरातील, तर मात्र कोंबड्यांना उष्माघाताचा त्रास होऊन कोंबड्यांचा हाकनाक जीव जाऊ शकतो. त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का सुद्धा येऊ शकतो आणि कोणतंही लक्षण न दाखवता आपल्या कोंबड्या उन्हाळ्यात एक्सपायर होऊ शकतात. मग जर असं घडणार असेल तर काय करायला पाहिजे, तर कोंबडीच्या शरीरातील उष्णता म्हणजे कोंबडीच्या शरीरातील तापमान हे कमी करायला पाहिजे. जर कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी करायचं असेल तर कोंबडीच्या शरीरामध्ये थंडपणा वाढवणारे अन्न घटक हे आपल्याला द्यावे लागतील. या अन्न घटकामध्ये पहिला क्रमांक ज्या घटकाचा लागतो त्या घटकाचं नाव आहे ज्वारी. मित्रांनो, ज्वारीचा गुणधर्म आहे की ज्वारी ही थंड व शीतल असते. ज्वारी जर आपण खाद्य म्हणून कोंबड्यांना दिली तर याच्यामुळे ज्वारी जेव्हा कोंबड्यांच्या शरीरात प्रवेश करेल त्यावेळेस कोंबड्यांच्या शरीरातील असणारे जी तापमान किंवा उष्णता आहे ते कमी होत जाईल. ही उष्णता आणि तापमान कमी झाल्यामुळं काय होईल, की कोंबड्यांनी जेवढं खाद्य खाल्ले ते त्यांना पचेल. योग्य प्रमाणात खाद्य खाल्ल्यानंतर त्याचं जर पचन झालं तर अशा परिस्थितीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती कसल्याही प्रकारचा ताण पडत नाही. याच्यामुळे कोंबडीची जी असणारी विष्ठा आहे ती सुद्धा नॉर्मल होते आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण आपल्या कोंबडीच्या व पिल्लांच्या शरीरातील तापमान कमी करण्यात यशस्वी झालो तर उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांवरती जे येणाऱ्या आजारांचं प्रमाण आहे ते कमीत कमी 70 ते अधिकतम 95% कमी होऊन जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्वारीचा वापर जर आपण सर्वांनी या उन्हाळ्यात केला तर याच्यामुळं काय होते, की कोंबडीच्या शरीरामध्ये आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता विकसित होते आणि आजाराविरुद्ध लढण्याची जर क्षमता विकसित झाली तर याच्यामुळे कोंबडी सहजासहजी आजारी पडत नाही. आणि समजा कोंबडी जर सहजासहजी आजारी पडली नाही तर याच्यामुळं काय फायदा होईल, तर याच्यामुळं काय होणार, की तिच्या अंडे उत्पादनात वाढ होणार, तिच्या वजनामध्ये वाढ होणार आणि जेवढं तिनं खाल्लंय ते तिला पचणार. त्याच्यामुळे तिचा खाद्य खर्च सुद्धा 100% कमी होऊन जाणार. याच्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की जर कोंबड्यांचं कडक उन्हापासून संरक्षण करायचं असेल, आपल्या फार्मवर उन्हाळ्यात येणारे आजार
जर या ठिकाणी रोखायचे असतील, जर उन्हाळ्यात आपल्याला कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी करायचा असेल, जर उन्हाळ्यात आपल्याला कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढवायचं असेल, जर उन्हाळ्यात आपल्याला कोंबड्यांचं वजन वाढवायचं असेल, तर या सर्वांचा एक रामबाण उपाय आहे. त्या उपायाचं नाव आहे ज्वारी. आपण सर्वांनी उन्हाळ्यामध्ये ज्वारीचा जर वापर केला तर एवढे फायदे आपल्या सर्वांना होतील. कोणते कोणते? कोंबड्यांवरती येणारे आजार कमी होतील, कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढेल, कोंबड्यांचं वजन वाढेल आणि कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी होण्यात मदत या ठिकाणी होईल. तर याच्यामुळे ज्वारीचा वापर आपण सर्वांनी करावा, हीच आपल्याला नम्र विनंती. आता ज्वारीचा वापर किती प्रमाणात करावा? तर लक्षात घ्या मित्रांनो, जर ज्वारीचा वापर किती प्रमाणात करायचा हा प्रश्न आपल्या मनात उपस्थित झाला असेल, तर ज्वारीचा वापर हा आपण या ठिकाणी मोठ्या कोंबड्यांसाठी 40 ग्राम प्रति दिवस प्रति कोंबडी करायचा आहे आणि लहान पिल्लांसाठी 15 ते 20 ग्राम देऊ शकतात. पण जर अचानक ढगाळ वातावरण वगैरे आलं तर प्रमाण 15 ते 20 ग्रामपर्यंत कमी करायचं आहे. उष्णता जास्त झाली की ज्वारीचं प्रमाण वाढवायचं हे लक्षात घ्या आणि ज्वारी जशास तशी न टाकता जर तिला एकदा ग्राइंड करून टाकलं, म्हणजे मिक्सरमध्ये एकदा जर फिरवलं तर तशी ज्वारी पिल्लांसाठी उपयुक्त ठरते आणि जी छोटी छोटी चाळलेली ज्वारी ती डायरेक्ट कोंबड्यात टाकली तरी काही अडचण या ठिकाणी आपणास भासणार नाही. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, आपण सर्वांनी ज्वारीचा वापर जर या उन्हाळ्यात केला तर गॅरंटीनं सांगतो कोंबड्यांवरती येणाऱ्या आजारांचं प्रमाण आणि प्राबल्य कमी होणार आणि आपल्या सर्वांचा कित्येक पटीनं या ठिकाणी फायदा होणार. म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी ज्वारीचा वापर या उन्हाळ्यात कडक उन्हापासून कोंबड्यांचं संरक्षण करण्यासाठी आवर्जून करावा. आता आपण म्हणत असाल की किती जबरदस्त माहिती सर, आपण किती सुटसुटीत रूपानं सांगितली. पण अशी माहिती योग्य वेळी आम्हाला प्राप्त होत नाही आणि म्हणून आमच्या अडचणीमध्ये त्या ठिकाणी भर पडते. कारण तुमचा व्हिडिओ जो असतो ना सर, तो वेळेवरती कधी कधी उपलब्ध होत नाही, कारण भरपूर व्हिडिओज त्या ठिकाणी तुम्ही अपलोड केलेले आहे. तर ऐनवेळी अचूक मार्गदर्शन हे योग्य पद्धतीने मिळवायचं असेल आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आम्ही मार्गदर्शनाची व्यवस्था केली आहे. याच्यासाठी आम्ही नशीब पालटणारी एक संकल्पना घेऊन आलो आहोत, ज्या संकल्पनेचं नाव आहे ऑनलाईन ट्रेनिंग. जी ऑनलाईन ट्रेनिंग उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन करते. ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामच्या मार्गदर्शनामुळे आपल्या लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग हा होतो या ठिकाणी मोकळा. तर मग ही अशी असणारी ऑनलाईन ट्रेनिंग किती वाजता असते? तर ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते. ही ऑनलाईन ट्रेनिंग जेव्हा सुरू होते रविवारी, तर सुरुवातीला एक लेक्चर होते, त्यानंतर त्या ठिकाणी वेदर बुलेटिन असते. म्हणजे काय की पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि त्या प्रतिकूल परिणामापासून कोंबड्यांचा कसा बचाव करायचा याबद्दल माहिती, ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर हा कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर सेगमेंट नंबर 3 मध्ये आपल्या मनात आठवड्याभरात जेवढी प्रश्न निर्माण झाली असतील त्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपणास दिली जातात. त्यामुळे एकही प्रश्न शिल्लक ठेवला जात नाही आणि ही प्रश्न लाईव्ह असतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे झालं रविवारचं, पण इतर दिवशी प्रश्न पडली तर त्याचं उत्तर कुठून मिळवायचं, तर याच्यासाठी संपर्क साधायचा आहे आपल्याला लखन सरांशी, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. जर आपण सर्वांनी लखन सरांना कॉल केला दुपारी 3 ते 8च्या दरम्यान तर तुमच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे मिळतील. पण एवढीच अट आहे की तुम्हाला यासाठी रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल. मग रजिस्ट्रेशन कसं करायचं? तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला संपर्क साधायचा आहे लखन सरांची, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. लखन सरांना आपण कॉल केला की लखन सर फोन उचलतील. फोन उचलल्यानंतर त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग त्याच्यानंतर लखन सर म्हणतील की ओके, यासाठी आपल्याला व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवावा लागेल. एवढी माहिती आपण सर्वांनी पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265 088 460 हा क्रमांक पाठवतील.
मग हा क्रमांक पाठवल्यानंतर काय करायचं, याच्यावरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा. एवढं केल्यानं अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे प्राप्त होईल, ज्या मार्गदर्शनामुळे आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा हा करून घेता येईल परिपूर्ण. जर खऱ्या अर्थानं कुक्कुटपालन करून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्या, ज्याच्यामध्ये प्रवेश घेतल्यानं आपल्या कोंबड्यांचा खाद्य खर्च 80% कमी होतो. आपल्या कोंबड्यांवर व पिल्लांवरती आजार येत नाहीत जास्त प्रमाणात, कारण लसीकरण कधी व कसं करायचं आम्ही सांगतो. लसीकरण करून सुद्धा जर आजार आला तर तो आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा हे सांगितले जाते, ज्यामुळे मृत्यूदर हा कमी होऊन जातो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर लक्षात घ्या की शेड कसा उभारावा ही सर्वात महत्त्वाची अडचण आहे, तर याबद्दल मार्गदर्शन केले जाते, ज्यामुळे आपल्या पैशाची, वेळेची, मेहनतीची आणि जागेची बचत होऊन जाते. शेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची या सर्व प्रश्नांची उत्तरे सुद्धा आपल्याला समर्पक रूपाने ॲज अ सोल्युशनच्या माध्यमातून दिली जातील. तर अशा पद्धतीनं ज्यांना कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून या ठिकाणी निवडायचं आहे आणि व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे, त्यांनी रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हावं, हीच आपल्याला मनापासून कळकळीची विनंती. त्याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप हा तयार केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्या सर्वांना सामील व्हायचं असेल तर यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 81 82 62 62 वर आपण आपलं पूर्ण अपूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवावा. एवढं केल्यानं आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कुक्कुटपालनात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून ज्वारीचा वापर का करावा, किती करावा व कसा करावा. जर या व्हिडिओबद्दल किंवा कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सोल्युशन करण्याचा प्रयत्न मी करत राहील. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.